ऊर्जा निर्मितीसाठी आम्ही त्यांना असंच आवाहन करतो की याहून जास्त तप्त जागी तुम्ही जा. म्हणजे त्यांना गो टू हेल असं म्हणायचं सभ्य भाषेमध्ये तिथं म्हटलं की याहून कारण हेल म्हणजे नरक हा खूप तप्त असतो हे त्याच्यात वापरायचं होतं. असो, पण त्यानंतर एक 10-15 वर्षांनी अणुशास्त्राची प्रगती झाली, इथपर्यंत झाली की लोकांना एडिंग्टन काय म्हणत होता हे पटायला लागलं. आणि एडिंग्टननं ज्याप्रमाणे विधान केलं तर त्याप्रमाणे सूर्याचं मॉडेल न्यूक्लिअर फिजिसिस्ट हान्स बेथाने तयार केलं गणिताचं. आणि त्यामध्ये त्याला असं दिसून आलं की हे सगळं बरोबर फिट होतं आणि सूर्याच्या केंद्र भागात 4 हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन त्यातून खरोखरच ऊर्जा निर्मिती होते. तर अशा तऱ्हेनं सूर्याच्या केंद्र भागात ऊर्जा निर्मितीचं काम चालू आहे हे आता आज सिद्ध झालं आहे. आणि ते इतका वेळ टिकेल म्हणजे 5 अब्ज वर्ष तर टिकेलच, पण आणखीन एक 7-8 अब्ज वर्ष आणखी टिकून राहील हे आपलं गणित सांगतं. त्यामुळे आपल्याला काळजी करायची जरूर नाही की सूर्याच्या ऊर्जेचा साठा संपल्यावर आपलं कसं होणार. आपण ह्याची काळजी करावी की पेट्रोलचे साठे संपल्यावर आपली कार कशी चालवायची, परंतु सौर ऊर्जेबद्दल आपल्याला काळजी करायची गरज नाही. तर आता प्रश्न असा येतो की आपल्याला ऊर्जा निर्मितीचा काहीतरी मार्ग शोधून काढावा लागणार आहे. मी आत्ता सांगितलं त्यामुळे पेट्रोलचा साठा संपत आला आणि कोळशाच्या खाणीसुद्धा जर संपत आल्या तर आपल्याला नवीन साठा पाहिजे. तर ह्यासाठी 2 मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे सूर्यापासून जी ऊर्जा तयार होऊन येते आपल्याकडं ती शक्य तितकी जास्त प्रमाणात आपण वापरायची आणि या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत. आणि दुसरी म्हणजे सूर्य मुळात ज्या तऱ्हेनं ऊर्जा निर्मिती करतो म्हणजे हायड्रोजनचे अणू एकत्र आणून, तर ती क्रिया आपण आपल्या प्रयोगशाळेत करून न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे 4 अणू एकत्र आणून जोडून ऊर्जा निर्मिती का करू नये त्या दृष्टीनंही प्रयत्न चालू आहे. आणि जर ही पद्धत आपल्याला समजली, सूर्य कसं करतो ते आपल्याला प्रयोगशाळेत रिपीट करता आलं, त्याची पुनरावृत्ती करता आली तर आपला ऊर्जेचा प्रश्न नक्कीच सुटेल. कारण अशा तऱ्हेच्या क्रियेसाठी हेवी वॉटरची गरज लागते आणि हे जे जड पाणी असतं हेवी हायड्रोजन असलेलं हे समुद्रातून मुबलक प्रमाणात मिळू शकेल. त्यामुळे ज्या ज्या देशांच्या भोवताली समुद्र आहे त्यांना ह्या इंधनाचा तुटवडा भासणार नाही. फक्त त्या इंधनाचा वापर कसा करायचा याबद्दल अजून आपल्याला माहिती मिळवायची. परंतु तशी माहिती केव्हा ना केव्हा तरी मिळेलच आणि मग आपल्याला असं दिसून येईल की ही माहिती मिळवण्याचं जे स्रोत होतं सूर्य, ते आपल्याला त्याची माहिती खगोलशास्त्रामुळे मिळाली. त्यामुळे हे सगळं पुढं शक्य झालं. तेव्हा मी तुम्हाला हा एक दुसरा उपाय सांगितला. आणि तिसरा मार्ग जो मी तुम्हाला म्हटलं सौर ऊर्जा वापरायची, तर त्यासाठी एक प्रकल्प अशा तऱ्हेनं अस्तित्वात आलेला नाही परंतु पुढं मागं शक्यता आहे ती अशी की प्रचंड आरसे अंतराळात उभे करायचे आणि सूर्यापासून येणारा जो प्रकाश आहे तो त्यातून फोकस करायचा. तुम्ही हे प्रयोग केले असतील, एखादं भिंग घेऊन त्यातनं सूर्यप्रकाश घालून आपण कागद जाळू शकतो. म्हणजे कागद जाळण्या इतकं तापमान त्यातनं येऊ शकतं हे आपल्याला माहीत आहे. तसं आरशांच्या प्रचंड आरसे वापरून आपल्याला सूर्यप्रकाश फोकस करून पुष्कळ ऊर्जा एके ठिकाणी आणता येईल अंतराळात आणि ती मायक्रोवेव्हमध्ये रूपांतरित करून पृथ्वीकडे पाठवून पृथ्वीवरती पॉवर स्टेशन मध्ये ती ऊर्जा भरायची. ते स्टेशन पॉवर जनरेट करणार नाही, नवीन निर्मिती करणार नाही, कारण तुम्ही निर्मिती झालेली ऊर्जा त्याच्याकडे पाठवताय, परंतु ती वाटायचं काम ती पॉवर स्टेशन्स करतील. तर ही एकंदर यंत्रणा उभारायला आपल्याला खर्च प्रचंड लागेल,
परंतु एकदा ती आकाशात अंतराळात आली की मग ज्याला रनिंग कॉस्ट म्हणजे ती वापरायचा जो खर्च आहे तो काही असणार नाही, कारण सूर्य सतत हुकमी तळपत असतो आणि आपण वायुमंडलाच्या वर गेल्यावर आपल्याला ह्याची पण भीती नाही की आज ढग असल्यामुळं सूर्याचं काय होईल, सूर्य मिळेल का नाही आपल्याला वगैरे, हा काही प्रश्न येत नाही. त्यामुळं ही एक पद्धतसुद्धा आपल्याला खगोलशास्त्रापासून सुचवली जाते आहे आणि ह्याचा भविष्यात फायदा होईल. आता माझ्या भाषणाच्या शेवटच्या भागात मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे की खगोल विज्ञानातनं जी माहिती मिळते त्याच्यावरती आपलं अस्तित्वसुद्धा अवलंबून आहे. म्हणजे आपण या पृथ्वीवरती राहू आणखी काही काळ सुरक्षित, ह्याचीसुद्धा काळजी घेण्यासाठी खगोल विज्ञान आपल्याला मदत करतं, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता तुम्ही कल्पना करा की आकाशात 8 ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि इतर छोट्या मोठ्या वस्तूसुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. जेव्हा अनेक गोष्टी अंतराळात फिरत असतात तेव्हा एक प्रश्न आपण विचारू शकतो की यांच्या आपसात टकरी होतात का? जसं रस्त्यावरनं ट्रॅफिक जात असतो पुष्कळ प्रमाणात आणि त्या ट्रॅफिककडे बघून आपल्या मनात प्रश्न येतो साहजिकच. कधीकधी वाहनं एकमेकावर आपटत असतील किंवा एखादा माणूस रस्ता क्रॉस करत असेल तर त्याला एखादं वाहन उडवू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आपल्या दैनंदिन जीवनात. तशा आपण पृथ्वी सोडून अंतराळात भटकत असलो तर आपल्याला अंतराळात होणाऱ्या टक्करी दिसतील का? तर तशा टक्करी होत असतात आणि अलीकडं काही वर्षात एक टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. ती 1994 साली ज्युपिटर गुरु ग्रहावरती एका धूमकेतूचे तुकडे येऊन आपटले. तो धूमकेतू आधी सलग होता परंतु गुरुच्या जवळ आल्यावर त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचे तुकडे झाले आणि ते सगळे तुकडे शूमेकर लेवी म्हणून तो धूमकेतू होता ते गुरुवरती जाऊन आपटले. तेव्हा प्रश्न असा येतो की अशा तऱ्हेची टक्कर पृथ्वीशी झाली तर काय होईल? समजा धूमकेतू येऊन पृथ्वीवर आपटला तर काय होईल? तर आपल्याला गणित असं सांगतं की जर धूमकेतू पृथ्वीवर आपटला तर ज्या भागात तो आपटेल तिथं प्रचंड जीवितहानी होईलच, परंतु त्यातून जी ऊर्जा निर्मिती होईल ती ऊर्जा निर्मिती इतकी प्रचंड असेल की त्यातून साधी आग लागणं शक्य आहे. म्हणजे कंबस्टी आपण तसं जर झालं तर पृथ्वीवरच्या कुठल्याही भागात तुम्ही असलात, म्हणजे समजा अशी पृथ्वी आहे आणि इकडच्या भागावरती धूमकेतू आपटला तर पलीकडच्या टोकावरचे लोक सुरक्षित आहेत, अशी काही भ्रांती आपण बाळगायची जरूर नाही. कारण सगळा ऑक्सिजन वायुमंडलातलाच खलास होणार आहे. तेव्हा तिकडं तुम्ही आहात का इकडं आहात काही फरक पडत नाही. तुम्हाला फार वेळ जगायला उरलेले नसतील. तेव्हा जेव्हा अशा तऱ्हेनं काही एक धूमकेतू आपटला तर आपला काही निभाव लागणार नाही. आता ह्यापूर्वी असं कधी पृथ्वीवर झालेलं आहे का? तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जुरॅसिक पार्क चित्रपट पाहिला असेल, त्याच्यात डायनासोर्स होते. एकेकाळी डायनासोर्स पृथ्वीवरती खूप प्रचंड प्रमाणात आपली हुकूमत गाजवत होते, परंतु ते आता राहिलेले नाहीत. त्यांचे पंजर फक्त आपल्याला पाहायला मिळतात इथं. तेव्हा अशी कुठली घटना घडली असेल तर लोकांना असं वाटतं की अशा तऱ्हेनं धूमकेतू म्हणा किंवा मोठा दगड, प्रचंड दगड पृथ्वीवरती आपटला असेल. आणि अशा तऱ्हेच्या टक्करीची उदाहरणं पृथ्वीवरती दिसतात. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार म्हणून गाव आहे, त्याच्याजवळच सरोवर आहे आणि त्या सरोवरातलं जे पाणी आहे त्याची रासायनिक घटना जर आपण पाहिली तर ती इतर पाण्यापेक्षा जवळपासच्या वेगळी आहे.
आणि ते जे सरोवर आहे ते कसं निर्माण झालं तर वरून एक मोठा दगड येऊन आपटला आणि त्या आपटीमुळं जी उष्णता निर्माण झाली त्यामध्ये त्या दगडाचे जे काय मटेरियल होतं, सगळे खनिजं होती त्या दगडातली, ती सगळी वितळून गेली आणि ती त्या तिथल्या जमिनीतनं आलेल्या पाण्यात मिक्स झाली. त्यामुळं ते सरोवर त्या तऱ्हेचं आहे. ते अत्यंत पाहण्याजोगी गोष्ट आहे. आणि अमेरिकेत ॲरिझोनामध्ये मीटिऑर क्रेटर म्हणून अशा तऱ्हेचंच एक जागा आहे. तिथं सरोवर नाही आहे पण खड्डा आहे. तर आपल्याकडं खड्डा आहे पण त्याच्यामध्ये पाणी पण भरलेलं आहे. तर दोन्ही दृष्टीनं आपल्याकडं जी गोष्ट आहे ती लोकांनी पाहावी अशा तऱ्हेनं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर सामान्यपणे लांबून दिसणारं जास्त आपल्याला आकर्षक वाटतं. आणि असं लोक अमेरिकेत जाऊन ते मीटिऑर क्रेटर बघून कौतुकानं सांगतात, परंतु आपल्या देशात असलेलं लोणार क्रेटर हे मात्र अजून उपेक्षितच राहिलेलं आहे. तर याची चांगली उपासना केली जावी असं आम्हाला सगळ्यांना. तर सांगायचं तात्पर्य काय की अशा तऱ्हेचा धूमकेतू किंवा एखादा मोठा दगड येऊन आपटला तर आपला निभाव लागणं फार कठीण आहे. तर अशावेळी खगोलशास्त्र आपल्या मदतीला कसं येऊ शकतं, तर या दृष्टीनं एक प्रचंड प्रोजेक्ट आहे, सुरू झालेला आहे. त्यामध्ये आकाशातल्या ज्या वस्तू फिरत असतात, धूमकेतू आहेत किंवा ॲस्टेरॉइड्स, न्यूनग्रह आहेत, ते कशा फिरतात याची माहिती आपण मिळवतो. आणि कम्प्युटरच्या उपयोगातून आपण सांगू शकतो की अमुक दगड पृथ्वीच्या किती जवळ येणार आहे किंवा त्याच्यावर आपटणार आहे का, आणि आपटणार असलं तर केव्हा आपटणार आहे, हे बिनचूकपणे आपण सांगू शकतो. तर अशा तऱ्हेच्या सगळ्या गोष्टींची जर आपण नोंद केली तर आपल्याला कुठून धोका आहे हे समजू शकेल. आता समजा आपल्याला असं दिसून आलं की अमुक एक धूमकेतू पृथ्वीवर आपटणार आहे, यावर्षी नाही, समजा एक 50 वर्षांनी 100 वर्षांनी. तर ही माहिती आपल्याला तेवढी भीती नाही, परंतु आपल्यानंतर जे लोक येणार आहेत त्यांना त्या माहितीचा फायदा कसा करून घेता येईल. तर जर धूमकेतू आपल्या दिशेने येत असेल तर त्यावेळी आपण पृथ्वीतून एक यान पाठवायचं आणि त्यामध्ये अणुस्फोट घडवून आणण्याची सामग्री ठेवायची आणि धूमकेतू येत असताना त्याच्याजवळ तो स्फोट घडवून आणायचा, अशा तऱ्हेनं की त्याच्यामुळं त्याला थोडासा धक्का बसेल. तो धूमकेतू आपल्याला त्याच्यावरती हल्ला करून तो फोडून टाकायचा नाही, कारण तो फोडून टाकला तर त्याचे तुकडे तसेच येत राहतील आणि आपल्यावरती त्यांची टक्कर होईलच. तेव्हा त्याची दिशा हळूच बदलणं एवढंच गरजेचं आहे. तर अशा तऱ्हेनं जर आपण करू शकलो आणि ते तंत्रज्ञान आपल्याकडं आहे तर आपण असं म्हणू शकतो की त्यामुळं आपल्याला पृथ्वी वाचवता येईल, कारण पृथ्वीवर जी काही वस्तू आपटणार होतील ती आपली दिशा बदलेल. तर मला सांगायचं हे आहे की अशा तऱ्हेच्या प्रयोगातून तुम्हाला दिसून येईल की आकाशाची माहिती असणं ही गरजेची बाब आहे. त्याचा उपयोग होतो आणि आपल्या रक्षणासाठी सुद्धा ते आवश्यक आहे, एवढं तरी याच्यातून दिसून येतं. तेव्हा तुम्ही आता पुन्हा जर मला तो प्रश्न विचारलात की विज्ञानाचा काय उपयोग, तर मला वाटतं की तुम्हाला त्याचं उत्तर आता मिळालं असेल. पूर्वी अलीकडे मी ती जाहिरात पाहिली नाही, पण TV वरती एक कार्यक्रम, एक जाहिरात यायची आणि त्यामध्ये एक भैयासारखा माणूस होता आणि त्याला काहीतरी प्रश्न विचारला की खूप चिडून तो त्याला रिॲक्ट करायचा आणि म्हणायचा दुबारा मत पूछना म्हणून. तसं तुम्ही जर माझं लेक्चर व्याख्यान खरोखर लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुम्ही दुबारा मत पूछना या स्टेजला पोचला असाल अशी आशा मी व्यक्त करतो. धन्यवाद.
मित्रांनो, मिष्टान्न मेजवानी मिळावी तसे आदरणीय डॉक्टर साहेबांचे विचार आपल्यासमोर आलेले आहेत. निश्चितच तुमचं पोट भरलेलं नाही आहे, मला कल्पना आहे. त्यांनी आपल्याला आपल्यासमोर सादर केलेल्या व्याख्यानाबद्दल आपण त्यांना दुबारा विचारणार नक्कीच नाही आहोत. पण या व्यतिरिक्त जर आपल्या मनात काही शंका असतील तर कागदावर लिहून त्या शंका इथपर्यंत विचार आपले प्रश्न पोचवावेत अशी मी विनंती करतो. आणि ते लवकरात लवकर आले तर आपल्याला तो कार्यक्रम पटकन पुढे चालू ठेवता येईल. आणि त्या दृष्टिकोनातनं मी आमच्या रांगेच्या कडेला असलेल्या विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की त्यांनी रांगेतले प्रश्न पटकन एकत्रित करून आमच्यापर्यंत पोचवावेत. आपल्याजवळ प्रत्येकाजवळ कागद पेन विद्यार्थी असल्यामुळे नक्कीच आहेत. तर आपले प्रश्न डॉक्टर साहेबांपर्यंत जेवढ्या लवकर पोचतील तेवढी त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता येतील. प्रश्न लिहिण्याकरता मला वाटतं बोलावं लागत नाही, पेन वापरा. आपण तोंडी नाही विचारणार आहोत. त्यातला एक प्रश्न आहे, पृथ्वी सजीव आहे का निर्जीव? सजीव असेल तर का? म्हणजे विचारणाऱ्याला असं विचारायचं असेल की पृथ्वीमध्ये जीवन आहे का ग्रहामध्ये, तर तसा काही पुरावा आपल्याकडं नाही. आणि काही ग्रहांना कडे का आहेत, तर जे बाहेरचे ग्रह आहेत म्हणजे गुरुपासून बाहेर गेले, गुरु शनी वगैरे, त्यांना कडी आहेत. आणि कडी असायचं एक कारण म्हणजे त्याच्या प्रत्येक ग्रहाभोवती चंद्र असतात, उपग्रह असतात. तर मोठ्या ग्रहाभोवती जास्त उपग्रह आहेत आणि फार जवळ जाऊन जर उपग्रह फिरत राहिला तर तो शाबूत राहू शकत नाही, तो त्याचे तुकडे तुकडे होतात आणि आपल्याला कडी दिसतात. किंवा कडी अशा तऱ्हेनं तयार होतात की त्यातून पूर्ण उपग्रह अजून तयार झालेला नाही, अशा स्थितीत आपण त्यांना पाहतो. हॅले धूमकेतू 76 वर्षांनीच का दिसतो? आता आपण जसं म्हणतो पृथ्वी दरवर्षी सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करते, म्हणजे 1 वर्षांनी पृथ्वी परत त्याच ठिकाणी आलेली असते. त्याचप्रमाणे धूमकेतूचा काळखंड ठरलेला असतो, किती वेळात तो एक परिक्रमा पूर्ण करतो. तर हॅलेचा धूमकेतू हा 76 वर्षात तेवढी एक परिक्रमा पूर्ण करतो. एक प्रश्न आहे, परंतु त्याचं उत्तर द्यायला मला वेगळं व्याख्यान द्यावं लागेल की हाऊ डिड द युनिवर्स कम इन टू एक्झिस्टन्स, विश्वाची निर्मिती कशी झाली. तेव्हा महास्फोटातून झाली असं सर्वसामान्यपणे मानलं जातं, परंतु माझे त्याला काही आक्षेप आहेत आणि त्या सगळ्यांची वाच्यता करण्याकरता मला 1 तासभर लागेल. त्यामुळे आत्ता उत्तर देत नाही हे सगळे. त्याचं होत आहेत, त्याच्यामुळे तुमचे प्रश्न निश्चित याच्यात आले असेल आपण गृहीत धरूया. कृपया आता शांत बसून फक्त उत्तर ऐका. व्हॉट इज ब्लॅक होल म्हणून विचारलंय. कृष्ण विवर किंवा ब्लॅक होल म्हणजे एखादी वस्तू जिचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की त्या वस्तूतून कुठलीच गोष्ट बाहेर पडू शकत नाही, प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, म्हणून ती वस्तू आपल्याला दिसत नाही, पण त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळं आपण ओळखतो की अमुक ठिकाणी ही आहे, फक्त ती दिसत नाही. इन गॅलेक्सी द डिस्टन्स डझंट चेंज, म्हणजे आकाशगंगेच्या आतल्या भागात एक्सपॅन्शन चालू नसतं. In Chandrayaan 1 mission, what information collected by ISRO
अँड हाऊ मच इज इट सक्सीड. एकंदर चंद्रयान एक पाठवून कितपत आपल्याला फायदा झाला, काय समजलं, तर चंद्रयान जितका काळ आकाशात असायला हवं होतं तेवढं राहिलं नाही, परंतु जितका वेळ राहिलं त्यातून बरीच उपयोगी माहिती चंद्राबद्दल आपल्याला मिळाली आहे. परंतु त्याचा जो अभ्यासपूर्ण आढावा तो अजून आपल्याला पाहायला मिळायचा आहे. परंतु एवढं म्हणता येईल की तंत्रज्ञान जे लागतं चंद्राभोवती यान पाठवायचं त्याची माहिती आणि एकंदर अनुभव आपल्याला मिळाला हा फारच महत्त्वाचा आहे. दुसरा एक प्रश्न आहे हा, व्हॉट इज द बर्म्युडा ट्रायंगल, इज इट रिलेटेड विथ द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल. बर्म्युडा ट्रायंगल हा एक अंधश्रद्धेचा भाग आहे. मी त्याला सध्याच्या युगातली अंधश्रद्धा म्हणतो. पृथ्वीच्या एका भागातला बर्म्युडा ट्रायंगल हे नाव देतात. बर्म्युडाच्या जवळ तो त्रिकोण आहे, फ्लॉरिडा, पोर्टोरिको आणि बहामा यांना जोडणारा हा त्रिकोण आहे. ह्याच्यामधला समुद्री भाग अत्यंत मिस्टिरियस, त्याच्यामध्ये रहस्य आहे असं भासवलं जातं. परंतु प्रत्यक्ष तपासणी केल्यावर त्याच्यामध्ये विचित्र असं काही दिसून आलेलं नाही. आणि ह्याच्याबद्दल शास्त्रज्ञांनी विचार करायचं सुद्धा आता थांबवलं आहे, कारण त्याच्याबद्दल जे दावे केले ते खोटे आहेत किंवा अतिरंजित आहेत हे आत्तापर्यंत सिद्ध झाले. तेव्हा तिथं ब्लॅक होल आहे का नाही वगैरे विचार करायची काही गरज नाही. प्रश्न, आम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावा का. आता मी सांगतो म्हणून ठेवू नका असं मला म्हणायचं नाही. तुम्ही स्वतः तपासणी करा आणि ही एक प्रवृत्ती तुमच्यामध्ये पाहिजे की कुठल्या एका व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवता असं नको. तुम्ही तपासून बघा की फलज्योतिष ज्याला म्हणतात त्या फलज्योतिषाचा भाकीत करायचा एकंदर आढावा तुम्ही घ्या. कितपत भाकीतं खरी ठरली, कितपत चुकीची ठरली आणि त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. आता समजा एक क्रिकेट कॅप्टन आहे, तो 100 वेळा टॉस त्यांनी केला आणि 100पैकी 50 वेळा टॉस जिंकला, तर तो असं म्हणू शकतो का की मला टॉस बरोबर जिंकायची माझ्यामध्ये शक्ती आहे. तो म्हणू शकत नाही, कारण ज्याला आपण ॲट रँडम म्हणतो, म्हणजे कसलाही जोर न लावता विचार न करता आपण जर केला तर 100पैकी 50 वेळा ते बरोबर येईलच. मागे डिस्कवरी चॅनलवर पृथ्वीला दुसऱ्या उपग्रहाकडून संदेश मिळाला असं सांगितलं होतं, हे खरं आहे का. मी तो प्रोग्रॅम पाहिला नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही संदेश आलेला नाही. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याच्या तारखा कशा निश्चित केल्या जातात. आता आपल्याला माहिती आहे की सूर्यग्रहण केव्हा होऊ शकतं, तर त्यासाठी आपल्याला चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये यायला पाहिजे. तर आपल्याला चंद्राची गती माहिती आहे, पृथ्वीची गती माहिती आहे सूर्याभोवतीची. तेव्हा ह्या सगळ्याचा विचार करून आपण अशी स्थिती केव्हा केव्हा येऊ शकते हे सांगू शकतो. आणि ह्याच्यामध्ये एक आणखीन अवघड काम असं आहे की चंद्र पृथ्वीभोवती ज्या समतलामध्ये फिरतो ते समतल आणि पृथ्वी सूर्याभोवती ज्या समतलात फिरते ते समतल एकच नसून त्यांच्यामध्ये एक लहानसा कोन आहे 5 अंशाचा. त्याचाही आपल्याला हिशोबात विचार करावा लागतो, पण हे गणित आपण मांडू शकतो. हे नको. हे आता ते टेक्निकल आहे. हा आता शेवटचा प्रश्न मी घेतो.
आकाशगंगेत पृथ्वीसारखा माणूस आहे का? म्हणजे त्याला असं विचारायचं, पृथ्वीवर माणसं आहेत तशी इतर कुठं माणसं आहेत का? तर अजून आपल्याला इतर कुठलेही जीव सापडले नाहीत. तर त्यामध्ये माणसासारखे आहेत का कसे आहेत? त्यामुळं कुठेही कसाही जीव असो तो सापडला तर ते एक फार महत्त्वाची घटना ठरेल. आणि याबद्दल मी माझ्या उद्याच्या भाषणामध्ये विशेष काही सांगणार आहे, तेव्हा आत्ता जास्त बोलत नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब. अगदी हाच विषय म्हणजे शेवटचा जो प्रश्न डॉक्टर साहेबांनी घेतला, याच विषयावरचं उद्या संध्याकाळी 5:30 वाजता याच सभागृहामध्ये डॉक्टर साहेबांचं व्याख्यान होणार आहे की अंतराळातील जीवसृष्टी. त्या संदर्भात जर काही विशेष असे जर आपले प्रश्न असतील तर ते लेखी स्वरूपात आधीच आमच्याकडे आजच देऊन ठेवा आणि त्यावरती मग आपण भाष्य करायला डॉक्टर साहेबांना विनंती करूया. अशा या अतिशय आनंददायी आणि ज्ञानवर्धक भाषणाचा समारोप आभार प्रदर्शनाने होईल. मी त्याकरता आमंत्रित करतो दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर JS दरगड सर यांना. सन्माननीय नारळीकर सर, उपस्थित दयानंद शिक्षण संस्थेचे सर्व मान्यवर, त्याचबरोबर ह्या व्याख्यानमालेचे सर्व मान्यवर, उपस्थित मान्यवर प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, मला आठवतं की आम्ही पदार्थ विज्ञान विभागामध्ये गेल्या वर्षी एक कार्यशाळेचं आयोजन करत होतो. त्या कार्यशाळेच्या आयोजनासाठी आम्हाला कीनोट ॲड्रेस डिलिव्हर करण्यासाठी सन्माननीय जयंत नारळीकर यांना बोलवायचं होतं आणि त्यांच्याशी आम्ही संपर्कही साधला. संपर्क साधल्यानंतर असं कळालं की ते एक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांचा सहभाग नोंदविण्यासाठी ॲब्रोडमध्ये गेलेले होते. त्याचबरोबर अजून एक आठवतं मला की शाहू महाविद्यालयामध्ये डॉक्टर नारळीकर आलेले होते. त्यावेळेस मी स्वतः आणि माझे सहकारी प्राध्यापक त्यांना भेटलो त्या ठिकाणी. एक 2003 किंवा 4ची गोष्ट आहे. त्यावेळेस त्यांना आम्ही विनंती केली की दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये या आणि आम्हाला पण आपण मार्गदर्शन करा. पण त्यावेळेस त्यांचा असं आम्हाला समजलं की जवळपास 6 महिने त्यांच्या तारखा बुक होत्या, म्हणजे ते व्यस्त होते. तर हे असे थोर शास्त्रज्ञ व्यस्त आपल्या कार्यक्रमामधून त्यांनी आपला वेळ काढला आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि उपस्थितांना आपण खगोलशास्त्राविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल दयानंद विज्ञान महाविद्यालयातर्फे, दयानंद शिक्षण संस्थेतर्फे आणि स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालाचे सर्व पदाधिकारी मान्यवर यांचाही हा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल त्यांचंही मी दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. लातूर विज्ञान केंद्राचे पुरोहित सर, कलकोटे सर आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व प्राध्यापक वर्ग, विविध शाळेतून आलेले सर्व विद्यार्थी, महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले, आपण प्रश्नही विचारला, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने पुनश्च सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.
ऑटोग्राफ घ्यायला बरीच मुलं इथं जमली आहेत, तर माझा नियम मी सांगतो, मी इथं ऑटोग्राफ देणार नाही. तुम्ही मला पत्र लिहून एखादा विज्ञानातला प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देईन आणि त्याच्याखाली माझा ऑटोग्राफ असेल. माझा पत्ता सांगतो, माझं नाव, नंतर खाली आयुका एवढ्यातल्या आयुका पुणे 7